साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसलेंनी सुद्धा शिवरायांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्यांबाबत एक कायदा करण्याची मागणी केली आहे। रायगडावर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या समोरच त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केलाय। राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं अशी देखील मागणी उदयनराजेंनी केली आहे। तर कायदा करण्यासंदर्भात फडणवीसांनी देखील उदयनराजेंच्या मागणीला दुजोरा दिलाय। दरम्यान उदयनराजेंच्या मागणीला फडणवीसांनी दुजोरा दिलाय, मात्र शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील फडणवीस म्हणाले। महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, जेणेकरून कुठल्या प्रकारचा भेदभाव होता कामा नये, कुठल्या प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये। आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्ड ची स्थापना करण्यात यावी। आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरूनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू। आदरणीय मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं। कदाचित त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल काही इश्यूज असतील, इकॉलॉजिकल इश्यूज असतील। मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे। अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय। महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही। हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल। कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए। उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।